भंडारा जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून संबोधला जातो। भंडारा जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी धान शेती करतात। धान शेती परवडत नाही, त्यामुळे आता शेतकरी इतर भाजीपाला पिकांकडे वळले आहेत। लाखनी तालुक्यातील खेडेपार येथील सचिन धर्मासरे या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये वेगवेगळ्या भाजीपाला पिकं घेत आपली आर्थिक प्रगती साधली आहे। तर सध्या त्यांच्या या शेतामध्ये अर्ध्या एकरामध्ये काटवेल लागवड केली आहे। लागवड करताना त्यांना अर्ध्या एकरामध्ये 20,000 रुपये खर्च आला। यामधून 3 महिन्यामध्ये 1 लाख रुपये उत्पन्न मिळवल्याने धान शेतीपेक्षा ही शेती कधीही परवडणारी असल्याचं शेतकऱ्यांना सांगितलं आहे। नाव सचिन खुशाल धरमसारे, राहणार खेडेपार, तालुका लाखनी, जिल्हा भंडारा। काय सांगाल तुम्ही कशाची लागवड केली आणि आधी काय लागवड करत? मी 8 वर्ष झाले काटवल लागवड आहे आणि धान पण राहते, पण धानामध्ये जास्त उत्पादन नसल्या कारणाने मी भाजीपाला पिकाकडे वळलो आणि भाजीपाल्यामध्ये काटवल, वांगी, टमाटर, मिरची वगैरे हे पिके घेतो। धानामध्ये जास्त म्हणजे नफा नसल्या कारणाने भाजीपाला पीक हे जास्त उत्पादन देणारे आणि लवकर देणारे पिके आहेत। किती खर्च आला या लागवडी करताना आणि किती उत्पादन झालं? हे काटवल पिकाला 20,000 रुपये अर्धा एकराला खर्च आला आणि उत्पादन 1 लाख रुपये सध्या झाला आणि अजून होणारच आहे 20-30,000। किती महिन्यापर्यंत राहते हा पीक? हा पीक नोव्हेंबर पर्यंत राहते। वर्षभराचे वर्षभरात नाही, फक्त हे पावसाळी पीक आहे। 3 महिने। 3 महिने।